आहे शिक्षक म्हणजे, आणि ते आपल्याला द्यायचं आणि मग याचं आयुष्य उभी राहील. मला खूप चांगल्या शाळेत घालण्यात आलेलं, परत क्लासेस लावलेले बरेचसे. त्यांचा जो काही प्रयत्न असायचा, मला स्वामी विवेकानंदांची वगैरे पुस्तकं दिली जायची वाच म्हणून. पण मित्रांनो, अल्कोहोलिक पर्सनॅलिटी मी आहे याचा मला आत्ता या इथे एच्या प्लॅटफॉर्मवरती असल्यावरती लक्षात येतं. कारण की एवढ्या सगळ्या संधी उपलब्ध करूनही मी माझं कधी शिक्षणात तितकंसं लक्ष नसायचं. नेहमी जे काही गोष्टी इतरांचं अवांतर चालतात त्यांच्याकडे माझं लक्ष असायचं. त्यामुळे 10वीपर्यंत कधीकधी अभ्यासात चमक दाखवायचो, कधीकधी त्या चमकेमुळे काही बक्षिसं वगैरे मिळायची. मला आठवतं, मला बालगंधर्वला एकदा 4थीला प्राईज मिळालेलं शांता शेळकेच्या असते, फ्लॅश वगैरे कॅमेऱ्याचे, आणि त्याचं कौतुक. त्यामुळे इतर परिसरात अरे हुशार विद्यार्थी हे ते असं तशा गोष्टी होत्या. पण मित्रांनो, त्याच्यामुळे कुठेतरी एकुलता एक असल्यामुळे पण लाड वगैरे काही गोष्टी होत होत्या. आणि नंतर तर त्याचा क्लायमॅक्स असा झाला माझ्यावरती की 10वीनंतर मला जो दारुड्याचा आत्मविश्वास म्हणतात तो एवढा पराकोटीला पोचलेला की त्याचं माझं अभ्यासात लक्ष नव्हतं. मग माझ्या तोंडून भाषा यायची. वडील म्हणायचे अरे अभ्यास कर वगैरे. मी म्हणायचं बाहेर शिकणारे काय करतात, जो की माझं वय तेव्हा मी 10वीला होतो, आणि शिकून काय एवढं नोकऱ्या विक्रीने काय होतं, असं मी काहीतरी बोलायचो. आणि मित्रांनो, मधल्या काळामध्ये 10वीमध्ये मला 53% मार्क मिळाले. नंतर वडिलांनी तरी पण काही विषय घेतला, कुठे इकडे तिकडे कॉलेजलाच पैसे भरून लावावं म्हणून डिप्लोमाला लावलं. डिप्लोमाचं मी पैसे वाया घालवले. मी 10-11 दिवस गेलो असेल. नंतर मग सायन्समध्ये जाऊया म्हणून सायन्समध्ये गेलो. आणि मित्रांनो, 4 का 5 वर्ष मला 12वी पण पूर्ण करता आली नाही. आणि पूर्ण करता आली नाही नंतर त्याच्यानंतर प्रॉब्लेम असा झाला की मला घरच्यांना माझी एकंदर सगळी लक्षणं कळाली. शेवटी ITIला टाकण्यात आलं मला. ITIला पण मला आठवतंय की मी ITIला पण गेलो नाही. काहीतरी मला गेल्या टेक्निकल काहीतरी वर्क दिलं जातं, तुम्हाला गेल्या तर काही शिकवत नाहीत. ITIमध्ये मला दिले खुर्पी वगैरे, त्या बाहेरचा कचरा वगैरे काढा म्हणून सगळ्यांना. आणि मित्रांनो, मला त्या गोष्टीचा राग आला आणि मी म्हटलं मी असं थोडी करणार आहे. आणि मी ITIला पण गेलो नाही. आणि मित्रांनो, गोष्ट अशी झाली, मधल्या काळामध्ये संगती वाढल्या. मी 2 नंबरच्या मुलांसोबत फिरायला लागलो. तिथल्या जे काही असतात, भाई नावाचं, सत्या नावाची फिल्म रिलीज झालेली, मुंबई का भाई कोण भिकू मात्रे. तर ते मला त्या सगळ्या फॅन्टसीच्या दुनियेत असायचं. त्यांच्या लोकांसोबत वावरायचो. मग संध्याकाळी ते रिंगण घालून बियर पियायला व्हायचं. मग त्यांच्या झोपडपट्टीमधनं जे काही धंदे चालायचे तिथनं हप्ते गोळा कर, त्यांचे जे काही कलेक्शन व्हायचे ते गोळा करून आण, कुठे एकंदर हप्ते गोळा करून आण, असल्या गोष्टी व्हायच्या. आणि मला ती संगत आवडायला लागली. आणि मी त्यांच्यात वावरायचो. ते बटन कधी निघालं कळलं नाही. मग कुणाला तर काहीतरी बोल, काहीतरी कर. मग ती कुणी आलं की आपल्याला लगेच टेबलवर पैसे काढून ठेवतं. ह्या गोष्टी डोक्यात एवढ्या गेल्या आणि मला त्यांचा सहवास आवडायला लागला. कुणाची तारीख असेल तर तिथे भेटायला जा. जेलमध्ये तारीख असते तर त्यांना डबा द्या. आणि ते स्वतःला भाई वगैरे म्हणणं, ह्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या. बियर संध्याकाळची मिळायची. आणि माझ्या घरच्यांच्या लक्षात आलं की ही कुठंतरी वेगळ्या मार्गाला चाललंय. शेजाऱ्यांनी माझ्या घरच्यांच्या लक्षात आणून दिलं. आणि मग माझ्या घरच्यांनी विचार केला की यार, ह्याचं काही ना काहीतरी विकपित होणार, अघटित होणार. माझ्या घरच्यांनी मला उचललं आणि इथे गावी आणलं. गावी आणून ठेवलं. म्हटलं की तिथं शहरामध्ये काहीतरी होणार, कुठे ना कुठे हा डोळ्यात येणार, काय होणार, याचं काहीतरी बरं वाईट होईल. म्हणून घरच्यांनी मला उचलून इथे आणून ठेवलं. मित्रांनो, या इथे मला त्यांच्या वडिलांनी तोपर्यंत VRS घेतलेली. VRSचे सगळे पैसे इन्व्हेस्ट केले. द्राक्षबाग टाकली, परत बोरवेल मारल्या, काय बऱ्याच गोष्टी केल्या. पैसे सगळे इन्व्हेस्ट केले. माझ्यासारखा दारुडा खूप काय म्हणतो त्याला, हुशार किंवा काय असतो, थोडे दिवस शांत बसलो मी. एक 5-6 महिने शांत बसलो असेल. आमच्या इथे एक वृंदावन म्हणून त्या पलूसमध्ये बार आहे, तिथे AC बसायचो, 1-2 पेक मारायचो, सगळं मॅनेज व्यवस्थित करायचो. शहरी बोलचाल होती. ग्रामीण भागामध्ये त्याचं एक खूप हे असतं की शहरीपणात जपानमध्ये असेल तर जरा वेगळं होतं. ते वासरात लंगडी गाय शाणीसारखं होतं. 4 पुस्तकं वाचलेल्यामुळे त्यामुळे बोलण्यात जरा सफाई होती. आणि लोक माना डोलवायचे. मला वाटायचं आपण खूप शहाणे झालो की काय. आणि मित्रांनो, ड्रास्टिकली मला ते जे काही वडिलांनी पैसे घातलेले, ते द्राक्ष बागेची कामं, ती रोजंदारी सगळं मॅनेज करणं, ते सगळं कुठेतरी त्याचा स्ट्रेस यायला लागला, कुठेतरी ते वेगळं वाटायला लागलं. आणि मित्रांनो, माझा अल्कोहोलिझम परत एवढा पिकला चालला ड्रास्टिकली की मी वृंदावनला त्या बारला AC मध्ये बसणारा, पेक सिस्टीमने पिणारा, डायरेक्ट परत ती नवीन तेव्हा टँगो नावाचा ब्रँड आलेला 30-32 रुपये मिळायचा, तो मिठाचा खडा किंवा लोणचं ह्याच्यावरती आलो.
सकाळ दुपार संध्याकाळ नॉनस्टॉप दारू चालू झाली आणि जशी ड्रास्टिकली दारू चालू झाली तेव्हा मग मी काय म्हणतो त्याला, घरात माझ्या सगळे कुटाणे चालू झाले. उचलायचे पैसे, ढापायचे, कुणाकडनं शेजाऱ्याकडनं घे, कुणाला दूध घालायचं, जे काही चालतं उचला उचलीचे धंदे ते सगळे चालू झाले माझे. दारू पिऊन मला आठवतंय की मला घरच्यांनी परत माझ्यातले व्यवहार सगळे थांबवले माझ्याकडचे. मला सांगितलं की तू आता काही व्यवहार करू नकोस, काही नकोस. मधल्या काळात जे काही बकरं कोकरं जे काही असतं ते केलं चालतं ते. परत अँटाबूसच्या गोळ्या दिल्या मला की ह्यानी तरी किमान हा थांबेल म्हणून. मित्रांनो, दारू काही माझी थांबली नाही. जे काही प्रसंग होत होते, माझ्या वडिलांना काय म्हणतो, या इथे ग्रामीण भागामध्ये थोडा मान होता, कारण की स्वतःची एवढी परिस्थिती रोजंदारी करण्याची असताना पण जाऊन शहरामध्ये जाऊन स्वतःचं आयुष्य घडवलेलं. त्यामुळे त्यांना थोडा तिथला त्यात खूप सन्मान होता, भावकीत, नातेवाईकात. तो सगळा मातीमध्ये मिळालेला. आणि माझ्या घरच्यांना असं झालं की हे आगीतनं उठून फुफुट्यात पडलो आपण. म्हणजे शहरामध्ये तरी बरं होतं, कारण की तिथं कोणी तसं आपलंसं नव्हतं. पण इथं भावकीत, नातेवाईकात सगळीच माणसं आपली. त्याच्यामध्ये ह्यांनी काय करतोय आणि काय नाही कशाचा काय पत्ता नव्हता. मित्रांनो, मी जे काही अपमानास्पद प्रसंग असायचे ते घरी यायचे. कधी कुणाला गाडीवरती मी ठोकलेलं असायचं, ती भांडणं घरात यायची. कधी कुणाची तरी पैसे उचलवारी केलेली असायची, ती घरात यायची लफडे. मला कधी मग घालून ठेवला तर मी मग ते भांड्या पाड्यापाडी करायचो, आईच्या अंगावर जायचो, वडिलांना कितीतरी वेळा अपमानास्पद बोलायचो. ह्या सगळ्या गोष्टींनी घरचे परेशान झाले. माझ्या लग्नाचं तोपर्यंत वय येत होतं. माझी बहीण एक चांगल्या मार्क्सनी पास होत होती, तिच्या कॉलेजचे प्रश्न होते आणि माझ्या घरच्यांना समजेच ना की याचं करायचं काय. आणि मित्रांनो, मधल्या काळात ॲक्सिडेंट 2-3 झाले. त्यामुळं मला घरच्यांनी असं म्हणजे त्यांना समाजात जाणं प्रॉब्लेम व्हायला लागला की ह्याचं करायचं काय. शेवटी मग माझ्या घरच्यांनी परत एकदा निर्णय घेतला, ही तिकडंच गेलेला बरा. माझे वडील थोडेसे त्यातल्या त्यात समंजस किंवा त्यांना थोडीशी हुशारी असल्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या वादळामध्ये माझं पुण्यातलं घर तेवढं शाबूत ठेवलेलं. नाहीतर आमची आर्थिक परिस्थिती सगळी गेलेली, बेताची झालेली. घरातली भांडी मोडलेली मी बरेच दारूसाठी. आणि अशा सगळ्या गोष्टींमुळे मला घरच्यांनी परत एकदा निर्णय घेतला की ह्याला तिकडे पुण्याला जाऊ दे, याचं पोट भरू दे, खाऊ दे, पिऊ दे, काहीही करू दे. आणि मित्रांनो, मला तिथे एक मॅग्नेट मॉलमध्ये कुठेतरी गोडाऊन किपरला म्हणून मी कामाला राहायचो. आणि तिथे प्रयत्न करायचो की दारू, मला इच्छा असायची की यार कधी कधी असे अपमानास्पद प्रसंग व्हायचे. मला आठवतं की मी काहीतरी वांगी कुठली विकत होतो, माझ्या घरात शेतीचं मालवं केलेलं पोलीसच्या बाजारात. आणि मी एक पॅक काहीतरी प्यावा म्हटलं. आता आपण, माझा नेहमीच असा प्रयत्न असायचा की आपण म्हणतो ना सावध दारू पिणं असं असावं. 2 पॅक प्यावे टँगोचे तेवढेच आणि तेवढे विकून आपलं घरी जावं. मित्रांनो, व्हायचं नाही. मला आठवतं की मी ती वांगी विकायला बसलेलो, बऱ्यापैकी काहीतरी 100-200 रुपयाचं काहीतरी कलेक्शन झालं असेल माझं. आणि मी ते शेजारच्या बारमध्ये गेलो आणि 2 पॅक टाकले. आणि नंतर ते पैसे कधी संपले, माझी वांग्याची पाठी कुठं आहे, मी कुठं आहे मला माहीत नव्हतं. त्या आमच्या इथे एक जनावरांचा असं दवाखाना असतो तहसीलला, त्या जनावरांच्या दवाखान्याच्या मागं पडलेलो. बाजार सगळा उठून कधी गेलेला मला माहीत नव्हतं. 11:30-12 वाजले असतील. माझे आई वडील माझ्या गावाकडनं परत तालुक्याच्या ठिकाणी आले आणि बिचारे सायकलवरनं आलेले. आणि रात्रीचे 12-12:15 वाजले असतील. मला हलवून उठवत आहेत तोच मला प्रसंग माहिती होता. मला हलवून उठवत आहेत, माझी आई रडते डोळ्यातनं, काय चाललंय हे. आणि मित्रांनो, मी जेव्हा त्या नशेतनं उठलो तेव्हा तो असा भनंग बाजार, ते कागद बिगद पडतायत, माझ्या तोंडाचा वास येतोय, मला चालवत नव्हतं, माझं वाहन कुठे मला माहीत नव्हतं, माझ्या वडिलांनी कसं बसं मला टाकलं, माझी आई पाणी गाळत मागणं येते, माझे वडील मला नेतात. आणि मी स्वतःला एवढ्या गिल्टमध्ये पश्चातापाने शिवाय म्हणजे स्वतःलाच कोसत होतो की माझ्या आयुष्यात एक काय प्रसंग येतात, हे माझ्या आयुष्यात काय होतंय ज्याच्यावरती माझंच नियंत्रण नाही. मित्रांनो, मला त्यावेळी वाटायचं की यायला ही दारू नको माझ्या मागे, मला नाही प्यायची अशी दारू, मला आयुष्यात कधीही अशी दारू प्यायची नव्हती. मित्रांनो, हे सगळ्या गोष्टी घडल्यानंतर माझं लग्नाचं वय होत होतं. त्यामुळे माझं समाजामध्ये जी काही चितू होत होती त्यामुळे घरच्यांनी परत एकदा मला पुण्याला पाठवलं. मधल्या काळामध्ये पुण्यातलं हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्या ग्रामीण भागामध्ये एक गोष्ट असते की याचं लग्न करून बघू, तर शेवटचा रामबाण ब्रह्मास्त्र असतं की नाही तसंतलं करून बघू. आणि माझी शेतीवाडी, काही पुण्यातलं घर वगैरे असं सगळं दाखवून माझ्या वडिलांनी काही घेतलं असं की बोले पोरीची त्या सगळ्या गोष्टींची तर जबाबदारी घेते, एवढी एवढी आमची सांपत्तिक स्थिती आहे बघा. आणि त्या कुठल्या तरी भावनेने कुणीतरी मला एक मुलगी दिली, जे काय माझ्यासारख्या दारूचं होतं तसंच झालं. झट मंगनी पट शादी अशी गोष्ट झाली मित्रांनो.
झटमंगणी पटशादी केली माझी. आणि दारू मला का कुणास ठाऊक कधी ह्या सगळ्या दारूच्या प्रसंगामुळे स्त्रियांविषयी मी कधी जवळ गेलो नव्हतो, कधी बोललो नव्हतो, कधी काही गोष्टी झाल्या नव्हत्या. कारण की दारू माझ्या भावभावनांचा सगळा निचरा, म्हणजे सगळ्याच गोष्टी मला दारूंमध्ये उपलब्ध व्हायच्या. एक दारूची क्वार्टर दिली तर मला आयुष्यातली सगळी सुख आहेत अशातला काहीतरी भाग होता. त्यामुळं हे जे तारुण्यसुलभ गोष्टी असतात त्याकडे माझं तितकंसं काही गेलं नव्हतं. माझं लग्न झाल्यानंतर आयुष्यात ती गोष्ट पहिल्यांदा आली, एक स्त्री आयुष्यात आली. त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की आला याची, म्हणून मला आठवतं की मी 6 महिने तंबाखू पण खाल्ली नाही, अजिबात नाही खाल्ली, का कोणास ठाऊक. आणि कारण की मी कदाचित निर्णय घेतला असेल आता आयुष्याने परत एकदा देवाने संधी दिली तर का नाही, म्हणून मित्रांनो मी नाही तंबाखू खाल्ली, नाही काय दुसरी नशापाणी केली. आणि मला लक्षात आलं की माझी बायको प्रेग्नंट आहे. माझ्या कुटुंबात चर्चा झाली आणि मी मित्रांसोबत डिस्कशन केलं की असं असं माझी बायको प्रेग्नंट आहे. तर म्हटलं पार्टी बांधते. म्हटलं ठीक आहे, म्हटलं पार्टी आणते ठीक. आणि मित्रांनो मी एक क्वार्टर पिलो त्यांच्यासोबत. सुरभी म्हणून नागपुर्डीला एक बार आहे तिथे, आणि तो माझा गोडाऊनमधला मॅनेजर होता, त्याच्यासोबत पिलो. आणि मित्रांनो मला आठवत नाही की काय गोष्ट झाली काय नाही. मी तिथे काहीतरी भांडणं केली, तो मला तिसऱ्या दिवशी सांगत होता. त्या वेटरसोबत माझी काहीतरी लफडं झालं. मी दारू फुलटू फटाक पिलो, तो मला सांगत होता. आणि मला आठवतं की नंतर मी जेव्हा सगळं काही ते थोडं थोडं निस्तारलं तर मित्र म्हणला तुझ्यासोबत कधी परत येणार नाही, काय नाही काय नाही. बरं म्हणलं ठीक आहे. माझ्या बायकोसोबत मी नंतर परत एकदा शपथ घेतली. तिच्या ते काय ती प्रेग्नंट होती, तिच्या पोटावर हात ठेवून सांगितलं की मी नाही दारू पिणार, असं चुकून झालं माझ्याकडनं, मला नव्हती प्यायची. पण मित्रांनो तिला लक्षात आलेलं, कारण की तिच्या पण घरी तो प्रॉब्लेम आहे तिच्या वडिलांना. पण तिच्या ते लक्षात आलेलं की अरे काय आपल्या पदरात पडलं म्हणून, की हे काय लफडं आहे. कारण की मी मित्रांनो जे काही झिंगत आलेलो, जे काय बडबडलेलो, जी काय माझी अवस्था झालेली भांडणांनी, ते सगळं शॉकिंग होतं तिच्यासाठी. काय आपला 6 महिने असा जो काय दाखवत होता माणूस, तो असा कसा असू शकतो. आणि मित्रांनो तिच्या स्वप्नांचं वगैरे काय ते तिच्या लक्षात आलेलं की वस्तुस्थिती नेमकी काय. आणि मित्रांनो मी तेव्हा एकदा तिच्या पोटावरती हात ठेवून शपथ घातलेली की हे जर असेल तर होणाऱ्या बाळाचं असं मी भविष्य बिघडेन, मला जाणीव आहे, चुकून झालं माझ्याकडनं, ह्या त्या. पण मित्रांनो जे काय मी तिच्या पुढे संकल्प केलेला, आपल्या इथं म्हणतात धूर्त काव्यात आणि घोटाव्यात टाकणारा, माझी प्रामाणिक भावना होती की मला नाही करायचं असलं काय. मित्रांनो परत एकदा आयुष्यात माझ्या तीच गोष्ट झाली. त्याच्यानंतर दारू माझी चालू झाली, जी काही व्हायची ती. त्याला परत थांग उतार राहिला नाही. मी मिळेल ती दारू प्यायचो. पैसे नसेल तर मी बरीच कामं केली आहेत. मधल्या काळात सिक्युरिटी गार्डचं काम केलं, सीड्या विकल्या, ते काय रस्त्याला बसून विकतात त्या. परत ते डिश अँटेनाची कामं केली. मी चौकात उभं राहायचो, काय असेल ते काम करायचं इकडे तिकडे. माझी बायको कामाला जायला लागली आधार कार्ड सेंटरवरती काहीतरी करून, कारण की तिला वस्तुस्थिती जाणून झाली हे काय पुढे काय भविष्य दिसत नाही आपलं आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि मित्रांनो ती जे काही गोष्टी करायची त्याच्यावरती परत मी एकदा निर्लज्ज झालो की निर्लज्ज झालो. मग परत तिच्यावरती दरडावणं चालू झालं, तिच्या पर्समधले पैसे टाकणं चालू झालं कमी पडले तर. मला जेव्हा मी परत ते वसुलीची कामं करायला चालू झाली, ते पाय हेल्मेट म्हणून एक होती तिथं रिकव्हरीची कामं असायची ती करायचो. पण मित्रांनो सगळ्या गोष्टी दारूच जायच्या, भान होत नव्हतं. परत एकदा भांडणे राडे रपाटे चालू झालेले. मला आठवतंय की मी मित्रांसोबत पेंटिंगचं काहीतरी काम करत होतो. त्या पेंटिंगच्या कामामध्ये काहीतरी पैसे झाले म्हणून दारू प्यायला म्हणून बसलो आम्ही. आणि नंतर रिक्षा केली, एक रेड लाईट एरिया बुधवारपेठ म्हणून, तिथं कसं काय मी गेलो, काय झालं मला माहीत नाही. मी दारू पिऊन जेव्हा पडलेलो तेव्हा त्या मुतारीत पडलेलो त्या बुधवारपेठेच्या. आणि सगळं काही रात्रभर तिथं होतो. तो वास दर्प असतो, त्या दर्पाने माझं अक्षरशः बेशुद्ध व्हायची गतीला आलेलो. आणि स्वतःचा एवढा तिरस्कार करत होतो मी त्या दगडूशेठ गणपतीच्या समोर. मला आठवतं की मी उभं राहून म्हणलेलं की देवा मी इथनं पुढं कधीच नाही दारू पिणार. माझ्या आजूबाजूला कोणी उभं राहत नव्हतं मित्रांनो, एवढा माझं ती सगळी अवस्था होती. पायात चप्पल नव्हती, हातातला मोबाईल गेलेला, जे काही खिशात 7-8 हजार रुपये होते ते गेलेले, घड्याळ गेलेलं टायटनचं. मला प्रामाणिकपणे वाटत होतं की मी नाही दारू पिणार. आता मला कोणी 20 जरी पाजलं तरी मी पिईन, पण दारू नाही पिणार. मी देवापुढं त्या दगडूशेठ पुढं हात काय म्हणतो पूर्ण नतमस्तक होऊन विनवणी केली की मला ह्या दारूत ना तेवढं मागायचं. मित्रांनो घरी आलो तेव्हा घरच्यांना पण कळलं हे काय करून आले ते नाही का. सगळ्या गोष्टी होत म्हणजे दिसतच होती अवस्था, कुठं गटारात पडलेला की काय कोणास ठाऊक. आणि मित्रांनो मी
स्वतःला 2-3 दिवस कोसून घेतलेलं की नाही दारू प्यायची आपण इथनं पुढं, काही पण होऊ दे, नाही दारू प्यायची मित्रांनो. मधल्या काळामध्ये परत एकदा माझं आयुष्य फास्ट फॉरवर्ड गेलं. कम्युनिकेशन स्किल चांगलं होतं. कुठल्या तरी माझ्या मित्राच्या भावाने काहीतरी प्रयत्न केलेला सुसाईड का काय करण्याचा, त्याच्या सेवेसाठी मी थांबलेलो. कारण की मला कामधंदे नव्हते, काही नव्हते. आणि तिथं जाऊन थांबलेलं. मग त्याला मदत करत बसायचं त्याच्या दवाखान्यात, कारण की त्याच्या घरचे कोणी यायचे नाही. त्यांचे सरकारी इस्पितळ होतं. ते स्वतःला त्यांना तिथं यायला अनकम्फर्टेबल वाटायचं. म्हणून त्या सरकारी इस्पितळात त्या भावाच्या मदतीला मी थांबलेलो. तर त्यांच्या एका रिलेटिव्हने मला बघितलेलं. म्हणलं पोरगा चांगला आहे, म्हणून त्यांनी मला एका ठिकाणी माझं बोलणं त्याला बरं वाटलं. कम्युनिकेशन स्किल आहे, इंग्लिश बोलतो, ह्याव तेव्हा. मग त्यांनी मला एका सेल्समध्ये कामाला लावलं एका ठिकाणी, एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये. आणि मित्रांनो, माझ्यासाठी अलिबाबाची गोवाच खोलली गेली. कारण की तिथे मला 2 नंबरचे अवांतर पैसे मिळायचे. परत 2 नंबरचे अवांतर पैसे मिळायचे. परत तिथे मला ऑफिस होतं. मला असिस्ट करायला 2 फोन, परत एक हाऊसकीपिंगचा माणूस ठेवलेला, आणि एक पर्सनल जी काय असेल ते ज्युनियर असिस्टंट होती. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आणि कलेक्शनसाठी मला परत बरेच काही इन्सेंटिव्ह मिळायचे, वाउचर्स मिळायचे. आणि मित्रांनो, सोबत 2 नंबरच्या बुकिंगमध्ये मला झोल करायला मिळायचे. सो मला असं वाटायला लागलं की बस मित्रांनो, हात घालेल तिथनं मी पैसा काढायचो, बोलबच्चनगिरी द्यायचो, सेल्सचे टार्गेट पूर्ण करायचो, मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये जायचा योग यायचा मला. आणि मित्रांनो, मला असं वाटायला की याला आपले आयुष्य बदललं. आता आपल्याला देशी बिशीत काय जायची गरज नाही. आता मस्त आहे की तेवढेच पॅक सिस्टीममध्ये प्यायची. आपल्या आयुष्याला खऱ्या अर्थानं अर्थ आला आता. आणि मित्रांनो, पैसे कमवत होतो, दारू पित होतो, इतरांना दारू पाजत होतो मित्रांना. आणि माझी ते देशी बिशीचे आता विचार माझे लांब पडलेले, कारण की मी आता रेग्युलर प्रीमियम दारूवरती आलेलो. हाय क्लास दारू पित होतो. पण मित्रांनो, दारूचं प्रमाण माझं आहिस्ते मी 5 वर्ष तिथे नोकरी केली. त्या 5 वर्षाच्या काळामध्ये मला कधीही मधल्या काळात एकदाही व्यवस्थित दारू पिता आली नाही. मी संध्याकाळी प्यायचो, तर तेव्हा साधारणतः 9ला ऑफिस क्लोज केलं तर 11-12 वाजायचे मला घरी जायला. घरात लफडी चालू झालेली. जे काय असेल ते मी पैशात मोजायला लागलेलो. बायकोला जे काय असेल ते, हे तुझे पैसे घे, हे तुझे गिफ्ट घे, हे तुझ्या गोष्टी घे, सगळ्या गोष्टी माझ्या पैशात असायच्या. मी वेळ देत नव्हतो, कारण की मला जी काय हाय मिळायची ऑफिसमध्ये, मोठे मला वाटायचं की माझ्यासारख्या दारूला काही गोष्टी असतात. मला असं वाटायचं की हे सगळे माझ्यामुळेच रन होतं आहे, माझ्यामुळेच हे सगळ्या गोष्टी चालत आहेत. आणि मी मित्रांनो फक्त पैसे काढायचे तिथनं, आणि माझ्या काय म्हणतो मित्रांसोबत ती सगळी तिथं इम्प्रेशन गाजवायचं त्यांना बसून. आणि जसं माझं ते वाढायला लागलं, तसं माझं कौटुंबिक क्लेश चालू झाले. माझी बायकोचं माझं वाद चालू झाले. परत माझ्या ऑफिसमध्ये पण मी दारू प्यायला लागलो. ऑफिसमध्ये पण दारू पिऊन बसायला लागलो. नंतर माझ्या मॅनेजरने 2-3 ठिकाणी मला साईडला टाकलं. आणि मित्रांनो, मला असं वाटायला लागलं ना की आता आपण ह्या जे काही गोष्टी चालल्यात ह्या पैशामुळे चालल्यात. आता आपण ह्यातला अवांतर पैसा घ्यायचा नाही आणि व्यवस्थित. म्हणून मी एकदा परत मधल्या काळात सायकॅट्रिस्टला पण भेटलो. त्याच्या गळ्यात मिठी पडून राहिलो. मला वाटतं आस्था म्हणून एक क्लिनिक आहे, तिथे जाऊन भेटलो. आणि त्यांनी मला सांगितलेलं, तेव्हा पण माझी प्रामाणिक भावना होती की आता दारू प्यायची नाही, आपण प्रामाणिक जगायचं. जे काही आपण 2 नंबरचे पैसे कमवतो त्याच्यामध्ये ही दारू वाढली, ह्याला अलविदा करायचं. आपलं ऑफिसच्या पेमेंटवरती खूप चांगलं घर भागतं. आपलं जे काय मला इन्सेंटिव्ह मिळतात त्यात पण खूप चांगले पैसे मला मिळतात. तर मला हे बाकीच्या गोष्टींची गरज नाही. म्हणून मी मित्रांनो तो पण प्रयत्न केला की आता 2 नंबरचे आपण पैसे कमवायचे नाहीत, झोल झपाटा करायचं नाही, व्यवस्थित साधं सरळ आयुष्य जगून बघायचं. आणि मित्रांनो, मी तसा निर्णय घेतला. एका सायकॅट्रिस्टला भेटलो. त्याच्या गळ्यात पडून रडलो असेल की मला यातनं बाहेर काढा. कारण की मित्रांनो, मी घरी फोन करायचं बंद केलेलं, माझ्या आईवडिलांशी कॉन्टॅक्ट बंद केलेले, माझ्या बायकोशी माझा खूप कमी संवाद व्हायचा. झाला तर काय म्हणतो त्याला, उपकाराची भावना असायची त्यात. मी लय मोठा असं काहीतरी भावना होती. मी ऑफिसचं माझ्या लय टेन्शन, कारण की मला साधारणतः 20-21 लाखाचं टार्गेट पूर्ण करायचं असायचं. आणि मी करायचो काहीतरी करून. आणि मी स्वतःला कुठल्या तरी वेगळ्या दुनियेत घेऊन गेलेलो. आणि मित्रांनो, मी त्या आस्था क्लिनिकमध्ये गेल्यानंतर त्या जो काही सायकॅट्रिस्ट त्या गळ्यात पण रडलेलं, मला यातनं बाहेर काढ म्हटलेलं, माझी दारू खूप वाढली आहे,
मला आता नाही प्यायचं आणि माझी भावना खूप तीव्र आहे. मी त्याला जे काय असतं ते कम्युनिकेशनमध्ये सांगितलेलं, जे काही आपलं चालतात सायकॅट्रिस्टच्या ज्या गोष्टी चालतात त्याच्यामध्ये. आणि म्हटलं मी माझी ही पण इच्छा आहे की मी हे अवांतर जे मिळणार आहे ना पैसे ते पण बंद करणार. तो म्हणला चांगली गोष्ट, काय हरकत नाही. त्याने काही गोळ्या वगैरे प्रिस्क्राईब केला. वरनं मला हेही सांगितलं की तुमची अवस्था वरती माझं जे रिहॅब आहे ना त्याच्यापेक्षा कमी नाही आहे, नाही पुढच्या वेळी तुम्ही थांबू शकला तर वरती ॲडमिट करून घेईल. नाही म्हटलं काय हरकत नाही. मित्रांनो मी ते मला आठवतं आहे की मी ते प्रिस्क्रिप्शन होतं त्याचे फोटो स्नॅप केले, माझ्या बॉसला पाठवलं. मला एक 7-8 दिवसाची लॉंग लिव्ह पाहिजे म्हटलं. तो म्हणलं ठीक आहे हरकत नाही घे. मित्रांनो मी एक 10 दिवसाची लॉंग लिव्ह घेतली असेल. रिमोट हातात होता माझी खूप प्रामाणिक भावना होती की आता मला चांगल्या नोटवर दारू थांबवायची, खूप चांगल्या नोटवर. मला तोपर्यंत मुलगा झालेला, माझं घर व्यवस्थित चाललेलं, मला माहिती आहे माझा काय प्रॉब्लेम आहे, दारू हा प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे नोकरी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मित्रांनो किती दिवस टिकलं असेल माझं. मला आठवतं की मी 3ऱ्या का 4थ्या दिवशीच बाहेर पडलो. त्या सायकॅट्रिस्टने दिलेलं त्यातली फक्त झोपेची गोळी मी आयडेंटिफाय केलेली तेव्हा. फक्त मी ती झोपेची गोळी आणि बियर हे कॉम्बिनेशन केलं, घराच्या बाहेर पडलो. बायको म्हटली का चाललंय, 7-8 दिवस तुम्ही बाहेर पडणार नव्हता. नाही म्हटलं आलोच, लय कंटाळा आलाय मला. मित्रांनो गेलो, एक बियर आणि ती झोपेची गोळी कॉम्बिनेशन माझं परत झालं. मित्रांनो त्याही वेळी माझी खरंच भूमिका होती की मला नाही दारू प्यायची. मित्रांनो माझं परत पुढं घोडं दांबटलं गेलं. त्याच्यानंतर जे काही माझ्यासारख्या दारुड्याच्या आयुष्यात चालतं ना की ह्या 31 डिसेंबरला थांबू, परत अजून एक आपलं असते गटारी अमावस्या, एक महायोग असतो त्यावेळी थांबू. त्या गटारीच्या वेळी परत पुढच्या काळामध्ये म्हणजे देव मला इंडिकेशन देत होता आणि माझी ही गोष्ट होती की मला थांबायचं होतं. त्याच्यानंतर एक गटारीचा मी योग साधून बघितला. म्हणलं ह्या गटारीला थांबवायची आपण दारू. ऑफिसमध्ये गेलो, ऑफिसमध्ये चालू केली दारू, फुल फकाट जे काय असेल ते गोष्टी निपटवत पीक सिस्टमने पित होतो. माझं ऑफिस 9ला मी डोअरला लॉक मारलं, चाव्या माझ्याकडेच असायचं, चाव्या खिशात टाकलं. तो जो कोणी असिस्ट नव्हता त्याला काही जे काय असतात आमच्यातले ते वाटले पैसे आणि चल म्हटलं. आणि मित्रांनो येऊन मी प्यायला बसलो, पिलो फुल टू फटाक. जाताना जी काही छोटी मोठी बॉटल होती ती खिशात टाकली. तोपर्यंत 11:30-12 वाजले असतील. माझ्या बायकोच्या फोनवर फोन येत होते कारण की तिला माहिती होतं आज गटार येईन काय ना काय. तर बायकांना 6 सेन्स असतो दारूच्या बाबतीत. मी राग घरी गेलो, कुठलं तरी पायाचं का कुठलं तरी जे मिळतं काय वजडी का काहीतरी म्हणतात त्याचं एक कॉम्बिनेशन आहे ते 90 सोबत पियावं म्हणून. आणि हे शेवटचीच म्हटल्यावरती काय. आणि मित्रांनो घरी गेलो, बायको वैतागलेली, ते जेवण वगैरे सगळं लांब राहिलं. तिथं माझा कशातनं काय वाद झाला मला माहित नाही. ते जेवण गरम करण्यावरनं काय ते मी गरम मागत होतो, ते काहीतरी वजडी बिजडी आणलेले ते. आणि मित्रांनो मी ते म्हटलं की ती मला म्हटली की तुमची नाटकं खूप झाली, आता मला काय सांगायचं नाही काय नाही. तिचा माझा नेहमीचा वाद झाला. ती उठली आणि वरती जाऊन टेरेसवर झोपली कारण की आमचा वाद झालाय म्हणून. मित्रांनो मी ती वजडी बिजडी काहीतरी असेल ती खाल्लं पिल्लं फेकलं ते. आणि जाताना फ्रीजची बॉटल घ्यायची म्हणून एक फ्रीजचं बटन दाबलं काहीतरी मी, आणि त्या फ्रीजच्या शेजारीच माझा हीटर होता काहीतरी असा लावलेला, मला आठवत पण नाही. आणि मी वरती जाऊन झोपलो. मला जेव्हा 2 वाजता जाग आली तेव्हा माझे शेजारचे वरनं उड्या टाकून माझ्या टेरेसवर आलेले. त्यांनी माझ्या बायकांपोरांना तिकडे शेजारी नेऊन टाकलेलं आणि माझ्या घराला आग लागली. काही सुद्धा राहिलं नव्हतं. घराला पूर्ण आग लागलेली. 2 अग्निशमक दलाच्या गाड्या दारात होत्या. आणि मी जेव्हा उठलो तेव्हा मी असा मला काय कळत नव्हतं काय नव्हतं. पोलिसाची वर्दीतला एक माणूस असा बसलेला समोर जो माझा जबाब लिहित होता. मला तो जबाब काय सांगायचा ते पण लक्षात येत नव्हतं. काय चाललंय काय नाही काही कळत नव्हतं. माझ्या घराला सगळी आग लागलेली. अग्निशामक दलाची माणसं घरात शिरलेली. मित्रांनो जेव्हा मी सकाळी जेव्हा माझ्या शेजाऱ्यांच्या घरात होतो ना तर तेव्हा माझ्या अंगावरती माझ्या बायकोच्या आणि पोराच्या अंगावरती वाचणारे कपडेच तेवढे होते. बाकी सगळं घरातलं इलेक्ट्रिशियन सामान सुमान काय काय राहिलं नव्हतं. ते उचललं मी. परत माझ्यासारख्या दारोड्याने अशा वेळी तरी गप्प बसावं की नाही मित्रांनो. ते जे काही असतं कपाट फ्रीज ते सगळं मी बाहेर टाकलं. अंगणातनं बाहेर टाकलं. त्या कपड्यांनीच बाहेर गेलो. म्हटलं कबाडीवाला कुठे आहे बघा. कबाडीवाल्याला आणलं. माझी बायको त्याही वेळेत मला विचारत होती की कशाला टाकायला लागला तुम्ही त्या भंगारवाल्याकडे. पहिल्यांदा भंगारवालाच कशाला पाहिजे. नाही म्हणलं हे अपशकून आहे, हे नाही पाहिजे आपल्या दारात. आता मी असलं अपशकून अजिबात नको. मी टाकलं त्या कबाडीवाल्याच्या दारात. त्याच्याकडनं 500ची नोट चुरगाळलेली घेतली. वरती गेलो चौकात. मला माहिती होतं कुठला रिक्षावाला कुणाचा काय नंबर असतो. दारोड्याला सगळं माहिती असतं. त्या रिक्षावाला जवळ बसलो. त्यांनी बरोबर बारमध्ये नेलं. तिथे गेलो पिलो. आणि त्या पिताना माझी स्वप्न होती की मित्रांनो झालं ते झालं, जे काय व्हायचं ते होऊ दे. आता इथनं पुढं ते
प्रभाकर स्टुडिओ, तो कुठं प्रभात स्टुडिओ गेल्यानंतर भालजी पेंढारकर कसं परत एकदा फिनिक्स सारखी भरारी घेतलेली, तशी मी भरारी ते पेक मारता मारता घेत होतो आणि म्हणलं की परत एकदा करायचं काहीतरी आयुष्यात. मित्रांनो, की म्हणजे माझ्यासारख्या दारुड्याला कितीतरी वेळा देवाने असे इंडिकेशन्स दिलेले की थांब, आणि माझीही इच्छा होती की थांब, हे सगळं हे झालं. मधल्या काळात माझे जे काही मित्र असायचे ते मी ऑफिसमध्ये सांगितलं की असं असं माझं झालं, त्यांनी मला काही 10-20 हजाराची मदत केली. त्या नगरसेवकांजवळ जाऊन उभं राहायचो, त्यांनी मला मदत केली. असं मी 50-60 हजार रुपयाची मदत उभी केली असेल. पण मित्रांनो, दारू वाढलेली, कुणाची मदत काही कामी आली नाही. दारू नॉनस्टॉप चालू होती. माझे आई वडील आले, माझे सासू सासरे आले, त्यांनी परत ते पेंटिंग केली. माझ्या बहिणीने काही मदत केली, तिचे तेव्हा पगार पाणी चालू होता, ती ह्याला मुंबईला कामाला होती IT मध्ये, आणि पेंटिंग वगैरे इलेक्ट्रिशियनची वगैरे सगळी कामं करून दिली. पण मित्रांनो, एवढे सगळे हे करून माझी इच्छा असून माझी दारू काही थांबत नव्हती. एवढे प्रसंग माझ्यावरती अपमानास्पद होते. सगळ्यांना माहिती होते तिथल्या आजूबाजूला की ह्याला दारू जास्त झाली आणि ह्यानेच घर पेटवलंय म्हणून. पण मित्रांनो, मला तरीही कळत नव्हतं की आपल्या आयुष्यात चाललंय काय, आपण करायचं काय, काय नाही. मित्रांनो, वेळ पुढे चालत होता. माझी इच्छा असूनही मला थांबता येत नव्हतं. नंतर मित्रांनो, माझी दारू वाढायला लागली. ऑफिसमधले ते घर जळल्यानंतरचे परत प्रसंगात माझी 2 नंबरची कमाई मी चालू केली. त्याच्यानंतर त्या कमाईने काही घेणं देणं फेडलं असेल, काय केलं असेल मला आता तितकंसं आठवत नाही. पण मी बरंच जे काही देणं बिणं होतं केलं. पण मित्रांनो, अहंकार, माझ्या गोष्टी एवढ्या पराकोटीच्या गोष्टी पोहोचलेल्या, माझ्या बहिणीच्या लग्नाच्या गोष्टी चालू झालेल्या, आणि मला कुणी विश्वासात घेतलं नाही त्या गोष्टीच्या वेळी की असं असं आहे म्हणून. आणि माझ्या म्हणण्याला तितकासा मान नाही असा माझ्यासारख्या दारुड्याने ग्रह करून घेतला. आणि मित्रांनो, मी नॉनस्टॉप दारू माझी चालू झाली. माझ्या दारूला अंत उरला नाही. मी त्या नोकरीला पण जी काही मला देत होती नोकरी, पैसे, दारू पिण्यासाठी पण जी मला पैसे देत होते, त्या नोकरीला पण मी जुमानस्त झालो. तिथेही मी फुल फटाक होऊन प्यायला लागलो. तिथला असिस्ट जो कोणी मला हाऊसकीपिंगवाला होता, तो घरात नेऊन टाकायचा, तो त्याचे कपडे द्यायचा, तो मला त्याच्या घरी जाऊन मी आंघोळ करायचो. कारण की मला शुद्धच नसायची की घरी जावं ऑफिस सुटल्यानंतर. एवढा मी फकड झालेला असं संध्याकाळच्या वेळी. सगळ्या गोष्टी हाताबाहेरच्या चाललेल्या. शेवटचा मी जी काही मी एमध्ये यायच्या अगोदरचा माझी गोष्ट होती ती तुम्हाला सांगतो की मी त्या चाफेकर चौकामध्ये माझी मनोदशा एवढी छिन्नविच्छिन्न झालेली, भणंग झालेली की मी जे कोणी पुलाखाली वगैरे असतात ते आणि मी मला स्वतःला सारखं समजत होतो. मी खिशामध्ये माझा नेहमीचा जो विजय बार होता त्यातनं पार्सल घेतलेल्या ती त्यांना पाजत होतो, मी पित होतो आणि त्यांच्या गळ्यात पडून रडत होतो. कारण की माझ्यासोबत आता दारू प्यायला पण कोणी येत नव्हतं. आणि मी आता ठरवलेलं की आपण शेवट करायचा. माझा फोन आई वडिलांना गेला बरेच दिवसानंतर. मी त्यांना सांगितलं की मी आता माझं जीवन संपवणार आहे. आणि मी गेलो ह्याच्यामध्ये चिंचवड स्टेशनला गेलो आणि झेलम एक्सप्रेसची वाट बघतोय असं मी सांगितलं त्यांना की मी आता नाही संपवणार माझं, मला नको आहे आता हे असलं जीवन आहे. आणि मित्रांनो, त्यांनी मला, आई वडिलांनी माझ्या मित्रांना फोन केला. तो मित्र आला, त्यांनी मला उचललं, त्यांनी घरी टाकलं. आणि घरी टाकल्यानंतर तो रात्रभर थांबला. तोपर्यंत मी कपाट फोडलेलं, घरातलं जे काही माझ्यासारखा दारुडा करतो ते सगळं करून टाकलेलं, सगळे सामान हे करून टाकलेलं. आणि त्यात तो मित्र माझा रात्रभर घरी राहिला. आणि सकाळी उठल्यानंतर तो मला म्हटला की सचिन बघ, तुझ्या आयुष्यात काही रोज रोज आम्ही येऊ शकत नाही. तुझे काहीतरी आई वडिलांचे माझे संबंध आहेत म्हणून मी आलो. आता मी काही येणार नाही इथनं पुढं. तुझं आयुष्य आणि तुला जे काय करायचं ते करायचं, मला सांगायचं नाही. आणि मित्रांनो, मला करणार काय नाही. मला लक्षात आलेलं की दारू पिऊन पण आता माझं काही होत नाहीये. आणि माझी प्रामाणिक भावना असून पण मी दारूपासून थांबू नाही शकत. आणि मित्रांनो, कुठेतरी मला फ्लॅश झाले की 2012 साली मी हँगओव्हरमध्ये रविवारी सत्यमेव जयते नावाचा कार्यक्रम राखायचा आणि त्यामुळे एक नंबर सेव्ह केला आहे. आणि मी मित्रांनो तो नंबर डायल केला आणि तो गुरुवार होता. तो नंबर डायल केला, तो शिवा नावाच्या एका बांधवाला लागला. त्यांनी सांगितलं की आज गुरुवार आहे, आज 10 ते 11:30 काहीतरी मीटिंग आहे, तुम्ही या त्या चर्चमध्ये. मित्रांनो, माझ्याजवळ पैसे होते, माझ्याजवळ खाली गाडी लागलेली. पण मित्रांनो, माझी मनोदशा अशी झालेली की बस काय करायचं काय नाही. मी चालत चालत गेलेलो, मला आठवतंय, आकुर्डी खंडोबाचं, माझ्या इथनं एक 3-4 किलोमीटरचा प्रवास आहे. नारळाच्या झाडाखाली मीटिंग होती आणि तिथे तो बांधव उभा राहून सांगत होता की मी एक दारुडा आहे, माझ्या आयुष्यात असं असं झालंय. मित्रांनो, सेम टू सेम स्टोरी होती. जी मी भावभावना जगत होतो ना, त्याच भावभावना ते सांगत होते. आणि मला आयुष्यात पहिल्यांदा असं भेटलं ना
की जे माझ्या भावना माझ्यासारखं व्यक्त करतात. नाहीतर मित्रांनो, ह्याच्या अगोदर माझ्या आईची पण तळमळ असते. तिने पण कितीतरी वेळा मांडी घेऊन सांगितलंय की बाबा दारू नको पिऊ रे, दारू नको पिऊ. ती डोळ्यातनं घळाघळा पाणी आणून सांगायची. पण मित्रांनो, मला पटत नव्हतं आणि मला काय होतंय ना ते तिला कळत नव्हतं. पण पहिल्यांदी असं अल्कोहोलिक अनॉनिमसची जी सभा होती ना, ती नारळाच्या झाडाखाली चाललेली, कारण की त्या चर्चचं काहीतरी रिनोव्हेशनचं काम होतं आणि मी लांबनं ऐकत होतो मागं बसून वाळूमध्ये. आणि ते जे बांधव सांगत होते ना, मला तंतोतंत खरं वाटत होतं. मित्रांनो, ते 11:30 सभा संपली. मी साधारणतः 1:30 वाजेपर्यंत होतो. तर तिथे एक दगडू नावाचा बांधव होता. त्याने मला 2दा चहा पाजला आणि मला त्याने खांद्यावर हात ठेवून एकच सांगितलं की मित्रा येत राहा. आणि मित्रांनो, मला पहिल्यांदा त्यांनी सांगितलं ना की तू काही वेडा नाहीयेस, तू काही मूर्ख नाहीयेस, तू एक आजारी माणूस आहेस. आणि मला पहिल्यांदा कुठेतरी उकल झाली ना की आजारी असल्यामुळे बरं पण वाटलं. पण हे नेमकं होतं की मी वेडा पण नव्हतो, मी मूर्ख पण नव्हतो, पण मला माझं आयुष्य माझ्या हाताने चालवताच येत नव्हतं. आणि मला पहिल्यांदा एक लक्षात आलं ना की हे जे बांधव आहेत ना, ह्यांचे आणि माझे हे एक सारखा धागा आहे. मला आयुष्यात पहिल्यांदा माझ्यासारखी माझी माणसं भेटली. नाहीतर मित्रांनो, मी माझ्या कुटुंबात पण माझं काहीतरी वेगळंच चाललेलं असायचं. त्यांचं मस्त माझ्यावरती प्रेम असायचं, पण माझं काहीतरी भलतं चाललेलं असायचं. पहिल्यांदा माझा भावभावना जाणणारा मला माणूस भेटला. माझ्या बायकोच्या मी 1000 शब्द घेतले असतील, तिने मला 1000 शब्द दिले असतील. मी का तोडल्या? कारण की मित्रांनो, ते रिलेशन फिट होत नव्हतं. आज मला जेव्हा तो बांधव सांगत होते ना पहिल्या मीटिंगमध्ये, ते कुठेतरी कान देऊन उघडे ठेवून ऐकल्यानंतर वाटलं की याला हीच माझी माणसं, हीच माझी भावना आहे, ह्याच माझ्या गोष्टी आहेत जे माझ्या करतात. 19 फरक असेल. मी कुठेतरी 200 रुपयाची माल दारूसाठी केला असेल, त्यांनी कदाचित 2000चा केला असेल. पण मित्रांनो, इमोशन आणि ज्या गोष्टी होत्या ना त्या सेमच होत्या. मला पहिल्यांदा कळलं ना की याला हे माझ्यासारखेच गोष्टी. आणि मित्रांनो, त्या बांधवाने दगडून सांगितले की येत राहा. मित्रांनो, त्याच्यानंतर मी सातत्यानं इथे येत गेलो. जसा जसा येत गेलो ना, तसं तसं माझ्या लक्षात आलं ना की हा खऱ्या अर्थानं धूर्त, कावेबाज आणि घोटाळा टाकणारा माझ्या व्यक्तिमत्वाला लागलेला आजार आहे. कारण की माझी भावभावना कितीही प्रेमळ असू दे, कितीही नितळ असू दे, एक मला लक्षात आलं ना की मला एकदा आमच्या गावची यात्रा होती, तेव्हा माझं अल्कोहोलिझम चालू होतं आणि माझ्या मामाच्या मुलांना बोलवलेलं. आणि माझं अल्कोहोलिझम चालू असताना माझ्या वडिलांना वगैरे माझा एवढा तिरस्कार वाटला ना त्यावेळी की ही मामाची मुलं किती व्यवस्थित आहेत, अगदी नाही का, चांगली सुशिक्षित आहेत, चांगली शिकली आहेत. आणि मी ह्याला एवढ्या संध्या देऊन पण ह्याने शिक्षण नाही केलं, यांनी कधी माझ्या कामं नाही करत, हाच नेहमीच जबाबदाऱ्या टाळतो. ह्या सगळ्या गोष्टी माझी त्यावेळी पण मला ते वागणूक वडिलांची एवढी मनाला लागली ना, मी उसामध्ये जाऊन एकल कोंडावून रडलेलो आणि म्हटलेलं की मी खरंच दारू सोडणार, मला आता बस झालं. माझ्या वडिलांच्या नजरेत पण मी पडलोय. पण मित्रांनो, मला त्यावेळी माझी खूप खूप प्रामाणिक भावना होती की नाही, दारूपासून लांब राहायचं. अशी नेहमीच होती. माझे ॲक्सिडेंट झाले तेव्हा मी असं रस्त्याकडे थांबून म्हणायचं की याला बास आता नाही प्यायची. मित्रांनो, कधीही मला माझी भावना कमी प्रामाणिक नव्हती असं कधीच विश्वास नव्हता. पण हा आजार एवढा प्रबळ होता ना, इथे आल्यानंतर तुमच्या बांधवांच्या शेअरिंगमधनं माझ्या लक्षात आलं ना की हा मला नेहमीच घोटाळा टाकायचा, नेहमीच ते आकर्षण वरचंच करायचं, जरा मारून बघू काय होतं. आणि मित्रांनो, ते जरा मारून बघू असायचं ना, ते माझ्यासाठी एवढं घातक ठरलं की तो 20 वर्षाचे एवढे अगणित फटके देऊन पण तो आजार नेहमीच प्रबळ ठरला माझ्यापेक्षा. मी सतत अपयश येतो. मला शेवटी म्हणायचं एक गॉन केस आहे, हे येड आहे. माझे मित्र पण म्हणायचे, ज्यांना मी फुल धूम पार्ट्या द्यायचो ना, ते पण म्हणायचे हे गॉन केस आहे, याच्या कुठं नादाला लागतो. फायनान्सिंग मास्टर असतील. कारण की मित्रांनो, ह्या इथे आल्यानंतर लक्षात आलं ना की हा आजार, जेव्हा माझा तो बांधव मला इथले म्हणायला लागला की यू आर नॉट अ मॅड, यू आर नॉट अ बॅड, यू आर अ सिक पर्सन. तू वेडा नाहीयेस, तू वेडा नाहीयेस, तू काय म्हणतात त्याला, तू आजारी एक माणूस आहे. ते मला पहिल्यांदा ॲक्सिलेट झालं. मित्रांनो, इथं जसं येत गेलो तसं एक दिवसाच्या आजाराने तुम्हा बांधवांच्या शेअरिंगमध्ये मला बळ मिळालं की ह्या गोष्टी कशा हँडल करायच्या. मधल्या काळामध्ये मित्रांनो, आजार एवढा प्रबळ आहे की 2.5 वर्ष मी इथे येत होतो. त्याच्यानंतर पण माझ्या नोकरीतला एक झोल उघडीत आला आणि मी एवढा फाटलो की मी एकच क्वार्टर मारायला गेलो. एक क्वार्टर 2.5 वर्ष झाला आपण एमध्ये येतो. मित्रांनो, पुण्यामध्ये खूप सभा आहेत, ग्रामीण भागामध्ये कमी आहेत. मित्रांनो, चेअरमनचा वेळ असेल तर मला सांगा, 5 मिनिटं. हां, तर मी
3.5 वर्ष एमध्ये येत होतो. सोब्रायटीची सगळी मला जे एमध्ये आल्यानंतर जी काही फळं मिळायची ना ती मिळतात. माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये मला कुणी एक चुना देत नव्हतं तंबाखूवरचा तर मला बराचशा पैसा दिलेला लोकांनी समाजात एमध्ये येत होतो म्हणून, कारण की दारूचा वास येत नव्हता, व्यवस्थित वागत होतो, रोजच्या जबाबदाऱ्या पार पाडायचा प्रयत्न करत होतो तुमच्या सगळ्या शेअरिंगच्या बळावर. त्यामुळे समाजाने विश्वास दिला. तो विश्वास मी येऊन सार्थक ठरवला. मी त्यांचे पैसे सगळे रिटर्न केले. माझ्या बहिणीचं लग्न झालं. मी गावामध्ये थोडं बहुत करू शकलो. वडिलांना शेतीला यायला त्याला मदत. माझ्या जी काही लाईट बिलं पण थकायची ती सोडून द्या. ते सगळ्या गोष्टी मी आता क्लिअर करायला लागलो. पण मित्रांनो, माझा जी काही म्हणतात ना की या इथे येऊन धूर्त कावेबागन घोटाळ्यात टाकणारा आजार हा फक्त दारू बाबतीत नाही आहे, माझ्या पर्सनॅलिटी बाबतीत आहे. मला असं वाटायला लागलं की आपण खूप काय मिळवलं आहे. माझ्या झोलच्या गोष्टी वाढल्या ऑफिसमधल्या आणि एक झोल मागचा उघडकीस येणार असं जसं कळलं ना मित्रांनो, तो दारूचा मी म्हटलं की 3.5 वर्ष झाले येत येतोय. 1 क्वार्टर मारायची, उद्यापासून स्लीप, नव्यानं आंघोळ करायला रिकामा. एवढ्या एका भावनेनं मी गेलेलो. मित्रांनो, पुण्यात माझी 2 घरं आहे. बऱ्यापैकी माझं आजूबाजूला रिलेटिव्ह आहे. मला बऱ्यापैकी समाजात मी तिथं 20 वर्ष असल्याबरोबर मला असं वाटलं की ही नोकरी गेली, दुसरीकडनं आपण करायची. 1 क्वार्टर मारायची, एएलमध्ये जायचंच आहे. नोकरी तर गेली, आता एमध्ये जाऊन परत एकदा व्यवस्थित व्हायचं. 6 महिने दारू चालू राहिली मित्रांनो. आता मी फास्ट फॉरवर्डमध्ये सांगतो, 6 महिन्यात मी काय काय गमावलं. मला पुण्यातलं घर सोडून इकडे यावं लागलं. इथे मला माहीत नव्हतं की माझं काय होणार. मी शेती करू शकत नाही, माझी जरी शेती असली तरी. मला ॲक्टिवावरती पुढं पोरगं, माझं 3 वर्षाचं पोराचं शैक्षणिक तिथलं मला पुण्यातलं बंद करावं लागलं. माझं जे काही मुलगा होता 3रीला होता, 3 वर्षांचा नव्हता, 3रीचा मुलगा होता, त्याला मध्ये टाकून बायको मागे, पुढे 2 पिशव्या आणि मी पुण्यातनं इथे ग्रामीण भागात यावं लागलं. माझ्या बायकोला ग्रामीण भागाचा काही गंध नाही, ती शहरातच वाढलेली. तिच्या मनाविरुद्ध मी तिला मारून उडून इकडे आणलं. दारू माझी चालूच होती. 6 महिन्यात मी एमध्ये येऊन पण भिका मागायचो. मी बांधवांना म्हणायचो बाहेर पडल्यानंतर मला पैसे दे तरच मी येणार. कारण की मित्रांनो, हा खऱ्या अर्थानं आहे ना एका दिवसाच्या हिशोबानेच मला कव्हर करता येतो. जो एमध्ये आलो तर माझा बस नव्हता त्या दारूवर. मला एचं ज्ञान नव्हतं का मित्रांनो. मी खूप मीटिंग केलेलं आहे एमध्ये. 3.5 वर्षामध्ये मी शनिवारी रविवारी 6-6, 7-7 मीटिंग करायचो. मी साडसरला थांबायचो आणि मीटिंग करायचो. पण मित्रांनो, हा खूप प्रबळ आजार आहे. माझ्या ज्ञान आणि माझं जे काही आहे ते त्याला जुमानणारा आजार नाही. हा केवळ परमेश्वर कृपेनेच थांबतो. त्याच्यानंतर मी इथे आलो. इथे पलूस मुक्तता समूहाचं मी सभासद आहे. त्याच्या ग्रुप का कुणाष्टक चालू होता इथे. आणि मित्रांनो, मी ह्या ग्रुपमध्ये आलो पलूस मुक्तता समूहाच्या. माझ्यावरती परत एकदा परमेश्वराने हे केलं, काय म्हणतात, मेहरबानी केली. आणि इथे ग्रुप चालू होता. सभासद कमी जरी असले तरी ग्रुप चालू होता. आणि मित्रांनो, मी त्या ग्रुपमध्ये आलो, चिकटलो. परत एकदा परमेश्वर कृपेने 1 दिवसाच्या हिशोबाने दारू कंट्रोल करायचा प्रयत्न केला. आज गेली 7-8 वर्ष झालं मित्रांनो मी मद्यापासून लांब आहे. हे केवळ आणि केवळ तुमच्या कृपेने. मला कधीही या गोष्टीचा विसर पडत नाही की दारू मी माझ्या बळावरती थांबवली. मला नेहमीच माहिती असतं की मी केवळ आणि केवळ या इथे येत गेलो तरच एका दिवसाच्या हिशोबाने दारू थांबवू शकतो. नाहीतर मित्रांनो, माझी प्रामाणिक भावना कितीही असू दे, हा आजार एवढा धूर्त कावेबाज आणि घोटाळ्यात टाकणारा आहे की मी दारू न पिता पण दारुड्यासारखा वागू शकतो. माझ्यावरती फक्त दारूचाच अंमल चढतो असा नाही, माझ्यावरती पैशाचा अंमल चढतो, माझ्यावरती काय म्हणतात पैशाचा अंमल चढतो, अहंकाराचा चढतो, मी खूप शहाणा असल्याचा चढतो, माझ्या सोब्रायटीचा चढतो, मी खूप प्रेमळ असल्याचा पण चढतो. काय काय मी बायकोला मी एवढं तुझ्यावर प्रेम करून तुला मी अशा भावात सांगतो की बस ह्या सगळा आजार ह्याला एवढे वेगवेगळे काय म्हणतात कांगोर आहेत की ते उकल करण्यासाठी मित्रांनो इथे रोजच यावं लागतं माझ्यासारख्या दारुड्याला. मी खूप खूप परत एकदा आभारी आहे ह्या समूहाचा, हे ज्ञानज्योती समूहाचा, ज्यांनी मला माझे अनुभव इथे सांगण्याची संधी दिली. आणि जे काही राकेश भाऊ आहेत त्यांना पण एकदा हात जोडून विनंती आहे, आज तुमची पहिली सभा आहे तर तुम्ही इथे येत राहा. जे काही या इथे म्हणतात की जसं जसं येत जाल तसं तसं गोष्टी कळत जातील. पहिल्या दिवशी काही गोष्टी कळत नाहीत, आम्हालाही कळल्या नव्हत्या. आणि इथे कुठलं रजिस्टर वगैरे नाही आहे, काही अशा कुठल्या गोष्टी नाही आहेत. त्यामुळे येत राहा. जे काही आम्हाला मिळाले तेही तुम्हालाही मिळेल. चेअरमन साहेबांनी मला बोलायला संधी दिली, खूप खूप आभार.